महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचा बैलगाडी मोर्चा। गाढवांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांची धडक। अकोला केंद्र व राज्य सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात आज वंचित बहुजन आघाडीने अकोल्यात आक्रमक आंदोलन करत भव्य बैलगाडी मोर्चा काढला। शहरातील पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलनात बैलगाड्यांसह काही कार्यकर्ते गाढव घेऊन सहभागी झाल्याने मोर्चा नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। अच्छे दिन आएंगेचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला। पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर तसेच खाद्यतेल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सरकारने मेलोडी चॉकलेट गिळून गप्प बसले आहे असा आरोप करत सरकार महागाई नियंत्रणात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले। मोर्चातील बैलगाड्यांवर उभ्या असलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या हातात पेट्रोल, डिझेल मिळत नाही, बैलगाड्यांशिवाय पर्याय नाही अशा आशयाच्या पाट्या होत्या। या फलकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। संपूर्ण जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। भविष्यातही महागाई विरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शहरात अनेक दिवसांनंतर एवढा मोठा आणि लक्षवेधी मोर्चा पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।